नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या वतीने तलावपाळी येथे मध्यरात्री 12:01 ध्वजारोहण करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आलं. यावेळेस ज्योत प्रज्वलित करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपलोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना युवा सचिव श्री पूर्वे सरनाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळेस आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRFच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळेस उपमहापौर श्री कृष्णा पाटील, श्री हनुमंत जगदाळे, अशरफ शानू पठाण, त्याचप्रमाणे विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार देऊन कामगारांना सन्मानित करण्यात आलं. आयुक्तांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वच्छ ठाण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या सन्मानामागील उद्देश असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा. हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेच, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे, त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया, असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छिते. स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे. आणि देशसेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली, त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन डॉक्टर प्रदीप उप्पल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसंच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा आणि बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 14 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांची तपासणी करून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू न देता त्यांना सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. माननीय आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री रवींद्र फाटक आमदार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेवक श्री दीपक वेदकर. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. खारेगाव परिसरातील आणि ठाणे शहरातील तमाम नागरिकांना अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम नागरिकांना अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा मिनल संखे यांच्या वतीने आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा प्रभाव टाकणारे माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुनश्च एकदा कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मिनल संखे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगाव परिसरातील आणि ठाणे शहरातील तमाम नागरिकांना अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम नागरिकांना अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. माननीय आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री रवींद्र फाटक आमदार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेवक श्री दीपक वेदकर. कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा मिनल संखे यांच्या वतीने आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा प्रभाव टाकणारे माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुनश्च एकदा
कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मिनल संखे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ज्या मिळकतींना अद्याप मालमत्ता कर आकारणी झालेली नाही, तसंच मिळकतीमध्ये वाढ किंवा वापरात बदल झाला आहे, अशा मिळकतधारकांसाठी महापालिकेच्या सर्व 9 प्रभाग समिती कार्यालयांमध्ये विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं. कार्यालयीन वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे. संबंधित मिळकत ज्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येते त्या प्रभाग कार्यालयात नागरिकांनी अर्ज सादर करावा. शिबिराच्या ठिकाणी मालमत्ता कर आकारणीचा अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. प्राप्त अर्जांची कागदपत्रे तसंच मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी करून कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक सुरळीत झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळेस त्यांनी रिक्षा मार्गिका, स्टेशन परिसरातील पोलीस चौकी, जुनं बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. भाडे नाकारणाऱ्या तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना यावेळेस श्री केळकर यांनी केली. जुन्या बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना त्रास होत आहे. प्रस्तावित स्मार्ट बस स्थानकाचं काम होईपर्यंत तातडीने कॉन्क्रिटीकरण करण्याच्या सूचना केळकर यांनी केल्या. RTO, ट्रॅफिकचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी असा आम्ही संयुक्त या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला. आज काय होतं आहे की काही रिक्षावाले जे आहेत ते इतके उर्मट्टपणे आणि उन्मत्तपणे या ठिकाणी काम करतात, कोणालाच दाद द्यायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतात आणि त्याच्यामुळे लाखो प्रवाशांना मुख्य म्हणजे त्याचा त्रास. या ठाणे स्टेशनला हे तर सर्वात जुनं आहे. पहिली ट्रेन देशातली या ठिकाणी पहिले ठाण्याला आली. या ठिकाणी 10 लाखाच्या वर कम्युटर्स ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची ये-जा या ठिकाणी होते आणि त्यामुळे या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता आहे. नियोजन नाही झालं तर या ठिकाणी अनेक अडचणी होती. या ठिकाणी ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीने नियोजन केलेलं आहे, पण आता पुढच्या काळामध्ये याचं नव्याने नियोजन करण्याचं आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ठरवलं आहे. RTOचं देखील या ठिकाणी अधिकारी सकाळी गर्दीच्या वेळेला 4 तास, संध्याकाळी 4 तास हे या ठिकाणी थांबतील याच्या संबंधातही आम्ही निर्णय केला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.